मराठवाड्यामधील डॉक्टर गोविंदराव काळेकर पाटील हे तेलंगणामध्ये मेडिकल कॉलेज येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून 12 दिवस काम करतात व 18 दिवस आपल्या नायगाव नांदेड येथे पोलीस किसान गन्नाराजा ऊस तंत्रज्ञानाप्रमाणे संशोधनात्मक ऊस शेती करतात। त्यांच्याकडे 3102 व 8005 ऊस व्हरायटी आहेत। त्यांनी डॉक्टर किशनचंद्र यांच्या वेस्ट डिकंपोजर द्रावण हजारो लिटर वापर केला आहे। असे उच्च विभूषित डॉक्टर मंडळी पोलीस किसान गन्नाराजा ऊस तंत्रज्ञान वापर करून यशस्वी होत असल्याने मराठवाड्यातील ऊस क्रांतीची नांदी आहे, असे श्री नानासाहेब कदम सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व मार्गदर्शक पोलीस किसान गन्नाराजा ऊस तंत्रज्ञान यांनी सांगितले। या ऊसाला मी वेस्ट डिकंपोजर वापरलेले आहे, ते पण भरपूर प्रमाणात प्रत्येक वेळेस 500 लिटर पर एकर वापरलेले आहे। जमीन एकदम नरम झालेली आहे, गांडूळ भरपूर झालेले आहेत आणि ऊसाची वाढ हा ऊस माझा 8-9 महिन्याचा आहे आणि पेरा आहेत 25 आणि रासायनिक खतं कमीत कमी वापरलेले आहेत। तर हे असे पोझिशन आहे, सगळ्या शेतकऱ्यांनी वेस्ट डिकंपोजर वापरून आपले उत्पन्न वाढवावे। एक अंदाजित किती उत्पन्न देईल साहेब? एकात्मिक वापर एकरी ते तर काय माहित नाही, परंतु 60च्या पुढे आला तरी मला पुष्कळ झालं। परंतु तज्ञ म्हणतात की 80-90 होते म्हणतात ऊस होईल 80 टन किती झालं तरी, पण माझी जमीन खूप सुपीक झालेली आहे। वेस्ट डिकंपोजर कुठून घ्यायचं साहेब? डॉक्टर आडेराव यांच्याकडे उपलब्ध आहे आणि खूप कमी खर्च 150 रुपयाला एक बॉटल आहे। एकदा घेतला की आपल्याला लाईफ लॉंग वापरता येते, एवढं ते स्वस्त आहे। बरोबर, ते सगळी माहिती देतील तुम्हाला। तुमचा एकंदरीत सगळा ऊस किती आहे? माझा 12 एकर ऊस आहे। बर, या वयामध्ये बी तुम्ही शेती करता ही फार मोठी गोष्ट आहे। आरोग्य छंद आहे, आवड आहे। इकडचा ऊस दाखवा, सगळा ऊस दाखवा। तुमच्या ऊस पट्ट्यामध्ये नाही कमाल आहे, याच्या बरोबरीचा ऊस आहे। याचं क्रेडिट आहे वेस्ट डिकंपोजरला, नथिंग बट वेस्ट डिकंपोजर। सगळ्यांनी वापरावं। खरंच झालं थोडं इन्व्हेस्ट करावं लागतं, काहीच हौद पाहिजे। आजकाल तर प्लास्टिकचे हौद मिळतात। नायगाव येथे डॉक्टर काळेकर यांच्या शेतामध्ये भेट घेऊन मंत्री म्हणून वेस्ट डिकंपोजरची माहिती घेतली। मिळतात त्यांना ठिबक त्या पण खड्ड्यामध्ये ते प्लास्टिकचा हौद ठेवा आणि वेस्ट डिकंपोजर वापरा। तुमची सगळी जमीन सुपीक होऊन जाईल, कार्बन वाढेल। कार्बन वाढला म्हणजे जमीन सुपीक झाली, ह्युमस वाढला, म्हणजे दुसरं काही करायची गरज नाही। आणि पाचट जाळू नका, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की पाचट जाळू नका। हे पाचटची कुट्टी करा आणि वेस्ट डिकंपोजर टाका, बघा तुमची जमीन म्हणजे दर एकरी 5 टन कंपोस्ट मिळेल जर पाचट जाळलं नाही आणि वेस्ट डिकंपोजर वापरलं तर। 5 ते 8 टन तुम्हाला कंपोस्ट मिळेल। आणखी काय पाहिजे आपल्याला? शेणखत तर आजकाल दुर्मिळ झालेलं मिळत नाही, संख्या कमी झाली, त्याच्यावर हा खूप चांगला पर्याय आहे। डॉक्टर कृष्णचंद्राला याचं सगळं क्रेडिट जाते, त्यांनी हे शेतकऱ्यासाठी खूप चांगलं कंपाऊंड काढले आणि 0 बजेटमध्ये काहीच किंमत नाही। बरोबर, आम्ही याचा जास्त वापर करू साहेब। या ऊसाचे कुठली व्हरायटी कुठली आहे सर? याचं नाव 8005। 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 पर्यंत नाही। हाईटही भरपूर आहे आणि जाडी पण चांगली आहे, म्हणजे सगळं हे OWDCचा परिणाम आहे पूर्ण। हो, OWDCचा म्हणजे असं मी ते हजारो लिटर मध्ये दिलेले आहे, हजारो तेव्हा असा परिणाम झालेला आहे। जमीन एकदम नरम झालेली। आता बाकीच्या इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगाल? खूप कमी खर्चामध्ये आहे, त्याची किंमत कमी आहे आणि ते वापरावं ऊसाला। पर्टिक्युलर ऊसा जर वापरलं तर तुम्ही 100+ जाणार, 100 टन होणारच तुम्हाला। धन्यवाद सर, आपण मुलाखत दिल्याबद्दल आणि आपण इतकं जीव तोडून या वयात देखील आपण काम करत आहात आणि व्यवसायाने डॉक्टर असून देखील आपल्याला
शेतीची खूप आवड आहे आणि 70+ वयामध्ये देखील इतक्या लांबची शेती करत आहात आपण, त्याबद्दल आपलं अभिनंदन. हां सर. हे बघा याची गाडी बघा. हा अगदी आपण जवळून प्रत्यक्ष ऊसाची पाहणी करत आहोत. कांडे मोजतो डॉक्टर मी. साहेब आहे. कांडे मोजतो. हां मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 जवळपास 20 कांडे आहेत. 20-22 कांडे. हे तर बाहेरचं आहे. हां बाहेरचा. आतमधल्या याला जास्त आहे. 25 कांडे. आणि ऊसाची जाडी पण आणि जाडी खूप आहे आणि खतं कमीत कमी वापरले आणि जमीन सुद्धा म्हणजे खूप नरम असं उकरून दाखव ना. हॅलो. ही जमीन एकदम भुसभुशीत झाली. एवढे म्हणजे चिबाडीची जमीन असून सुद्धा एकदम भुसभुशीत शेत झाले आणि गांडोळाची संख्या वाढली. हा किती म्हणजे पूर्ण एरिया किती आहे सर आपला? किती एकर असेल? हा? ऊस किती एकर ऊस आहे? आहे 8 एकर इथे. 8. टोटल क्षेत्र आहे 15 एकर. अच्छा. 15 एकर पैकी 8 एकर ऊसच 8 आहे. एकर आहे. ऊसाला चांगले रिझल्ट मिळाले. धन्यवाद सर आपण मुलाखत दिल्याबद्दल.